गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला पेज नंबर 26वर मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असं दिलेलं आहे ते बघायचं आहे. आता तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये लुक ॲट द एलिमेंट्स ऑफ द थर्ड पिरियड, म्हणजे तिसऱ्या पिरियडमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरा जो प्रश्न आहे, मेटल्स कुठे आहेत, टू द लेफ्ट ऑर राईट साईड, आणि त्यांचं ऑन विच साईड ऑफ द पिरियड डिड यू फाइंड द नॉन मेटल्स, म्हणजे नॉन मेटल्स कुठे आहेत. आता जर आपण पेज नंबर 23वर जो 118 एलिमेंटचा टेबल आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल, त्याच्यामध्ये जर बघितलं तर सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन असे सगळे एलिमेंट्स आहेत. बरं, आता सोडियम आणि मॅग्नेशियम हे मेटल्स आहेत, धातू आहेत. दे आर टू द लेफ्ट हँड साईड. बरं, इकडे आलो, ॲल्युमिनियम हा पण धातूचा आहे. बरं, आता पुढे सिलिकॉन हा जो आहे हा मेटॅलॉइड आहे. फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन हे नॉन मेटल्स आहेत. आणि आर्गॉन हा पण नॉन मेटलच आहे, पण तो नॉन रिॲक्टिव्ह आहे, असं ते आहे थोडंसं. म्हणजे थोडक्यात मला काय म्हणता येईल, टू द लेफ्ट हँड साईड मेटल्स, टू द राईट हँड साईड नॉन मेटल्स, असं मला दिसलं. चला आता पुढे, द मेटॅलिक एलिमेंट्स सोडियम, मॅग्नेशियम आर टुवर्ड्स द लेफ्ट, ते डाव्या बाजूला आहेत. नॉन मेटॅलिक एलिमेंट्स सल्फर, क्लोरीन टुवर्ड्स द राईट. मेटॅलॉइड एलिमेंट्स त्याच्यामध्ये कोण बघितलं आपण, सिलिकॉन लाय इन बिटवीन दिस टू, म्हणजे धातू आणि अधातूच्या मध्ये मेटॅलॉइड्स आहेत, धातू सदृश्य एलिमेंट्स आहेत. हा जो पॅटर्न आहे, सिमिलर पॅटर्न इज ऑब्झर्वड इन द अदर पिरियड्स, असंच आपल्याला दुसऱ्या पण याच्यामध्ये दिसतंय. आता खाली पेज नंबर 26वर एक तुम्हाला झिगझॅग लाईन दाखवलेली आहे बघा, बरोबर. तिथे खाली तुम्हाला दाखवलेलं बाण पण दाखवलं आहे, ते आपल्याला बघायचं आहे. आता द झिगझॅग लाईन सेपरेट्स द मेटल्स फ्रॉम नॉन मेटल्स. जे झिगझॅग लाईनच्या डाव्या बाजूला धातू आहेत, झिगझॅग लाईनच्या वरती अधातू आहेत, त्यांनाच आपण नॉन मेटल असं म्हणतो. आणि झिगझॅग लाईनवर मेटॅलॉइड्स आहेत, बरोबर. बर, आता इथे कलर पण दाखवलेले आहेत. धातूंसाठी वेगळा कलर दिलेला आहे. मेटॅलॉइड बघा किती किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 एवढे मेटॅलॉइड्स आहेत. नॉन मेटलसाठी वरचा जो कलर आहे तसं ते दाखवलेलं आहे तुम्हाला. पुढे, zigzag line separates the metals from non-metals in the periodic table. Elements appear to have arranged in such a way that metals are on left side. सांगितलं मी तुम्हाला, ते सगळे डाव्या बाजूला आहे त्या झिगझॅग लाईनच्या, आणि नॉन मेटल्स ऑन द राईट साईड, बरोबर. आता पुढे, आता आपल्याला काय करायचं आहे, कम्पेअर द कॅरेक्टरिस्टिक केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्या रासायनिक ज्या प्रॉपर्टीज आहेत कोणाकोणाच्या, धातूच्या आणि अधातूच्या, त्या बघायला लागतील. द केमिकल फॉर्म्युला ऑफ सिम्पल आयनिक कंपाऊंड्स दॅट द कॅटायन्स इन देम इज फॉर्म फ्रॉम अ मेटल. आपण मागच्या वेळेला असं बघितलं, धातू ज्यावेळेस बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, इफ ॲन एलिमेंट डोनेट्स आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉन इट बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन. त्यालाच आपण असं म्हटलं होतं कटायन, त्यालाच आपण म्हटलो कॅटायन. झालं, हे माहिती आहे तुम्हाला. मग आता ॲनायन कसा फॉर्म होतो, म्हणजे धातू काय करतात, बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट सेल इलेक्ट्रॉन सहज देऊन टाकतात, म्हणून ते काय फॉर्म करतात, कॅटायन फॉर्म करतात. पण अधातू म्हणजे नॉन मेटल काय करतात, ते ॲक्सेप्ट, ते काय करतात, ॲक्सेप्ट करतात. म्हणजे काय, मेटल ॲटम्स हॅव अ टेंडन्सी टू फॉर्म अ कॅटायन बाय लुझिंग इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ते काय करतात, बाह्यतम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लूज करून कॅटायन फॉर्म करतात. दिस प्रॉपर्टी, ही जी प्रॉपर्टी आहे, इज कॉल्ड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी.
या प्रॉपर्टीला मग कोणाला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आहे? धातूंना. एलिमेंट्स पजेस इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ही एक प्रॉपर्टी आहे. अँड ॲटम ऑफ नॉन मेटल, म्हणजे नॉन मेटलमध्ये काय होतं, धातूमध्ये हॅज अ टेंडन्सी टू फॉर्म अन अनायन. तर तो अनायन कसा फॉर्म होतो? समजा त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7च इलेक्ट्रॉन आहेत, तो एक इलेक्ट्रॉन उसनवार दुसऱ्याकडनं घेतो आणि अनायन फॉर्मेशन घडून येतं. कसं? बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटसाइड इनटू इट्स व्हॅलन्स शेल. कोणाकडनं तरी बाह्यतम कक्षेमध्ये ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी उसनवार तो इलेक्ट्रॉन घेतो आणि त्या प्रक्रियेला आपण आयन फॉर्मेशन, अनायन असं म्हणतो, बरोबर. आणि मग तो त्याची कोणती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अशी ती प्रॉपर्टी आहे. बरं, ते पुढे बघायचं आपल्याला. बरं, चला आता पुढे. आता आयन्स हॅव अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ नोबल गॅस. आता शेवटचा जो ग्रुप आहे म्हणजे कोणता? 18वा. त्याच्यामध्ये कोण कोण आहे बरं? हेलियम, निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. या सगळ्यांचं जर तुम्ही बाह्यतम कक्षा आउटरमोस्ट शेल बघितल्या, दे आर कम्प्लिटली फिल्ड, म्हणजे दे आर नॉन रिॲक्टिव्ह नॉन मेटल्स आहेत ते. त्यांना काय नाव दिलं गेलं? नोबल गॅसेस. काय म्हणतोय त्यांना आपण? नोबल गॅस. चला पुढे आता. ऑल द इलेक्ट्रॉन्स इन एनी ॲटम आर हेल्ड बाय द अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्टेड ऑन देम बाय द पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. आता ज्या शेल आहेत त्यांच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स ॲकोमोडेट झालेले आहेत, न्यूक्लियस एक्झर्ट्स अ फोर्स ऑन दीज इलेक्ट्रॉन्स, त्याला आपण म्हटलं अट्रॅक्टिव्ह फोर्स. त्याच्यामुळे काय होतंय? दे आर बाउंड. Electrons in the inner shells lie in between the valence shell and the nucleus. जी मधली शेल आहे ती काय आहे? बाह्यतम कक्षा आणि न्यूक्लियस यांच्यामध्ये आहे. बिकॉज ऑफ देअर प्रेझन्स द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग अँड अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. म्हणजे तो जो न्यूक्लियस आहे तो काय करतोय? फोर्स एक्झर्ट करतो. पुढे आता काय झालं? द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन द मेटल इज स्मॉल. आता काय झालं? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. तो पण कसा आहे? ॲज कम्पेअर टू, म्हणजे दोघांचा कंबाईन इफेक्ट काय झाला? कंबाईन इफेक्ट ऑफ दिस टू फॅक्टर्स मेटल्स हॅव अ टेंडन्सी टू लूज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन सहज देण्याची प्रवृत्ती. कारण काय झालं? पहिल्या शेलवर जेवढा फोर्स आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी सेकंड शेल, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी, म्हणजे फोर्स आपण एक हे बघितलं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू असं ते रिलेशन आहे. म्हणून काय झालं? थोडंसं बाह्यतम कक्षेवर ॲक्ट होणारा बल थोडंसं कमी असल्यामुळे outermost shell electrons metals can easily lose. It is a tendency. This tendency of an element called electropositivity. ही जी त्याची टेंडन्सी आहे तिला नाव दिलं आहे आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ दॅट एलिमेंट. आता इथे दाखवलं आहे बघा मेटॅलिक कॅरेक्टर काय काय होतंय ते आपण बघूया पुढे. चला आता बघा इकडे एक बाण दाखवलेला आहे. काय होतंय? इकडनं म्हणजे लेफ्ट साईडकडनं राईट साईडकडे मी आलो. डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस म्हणजे अणूची त्रिज्या, म्हणजे डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट सेल कसं होतंय? कमी कमी होत जातंय. बरं, पुढे काय झालं? इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणजे काय? पहिली गोष्ट काय वाढत वाढत जातं? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे कोण? नॉन मेटल झाले. डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी हे सगळ्यात जास्त लेफ्ट मोस्ट पहिल्या याच्यामध्ये जो आहे पिरियडमध्ये, बरोबर,
ग्रुपमध्ये पहिल्या ग्रुपमध्ये त्याची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी सगळ्यात जास्त. जसजसा तो पुढे पुढे जाईल टू द राईट हँड साईड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कॅरेक्टर डिक्रीजेस. म्हणजे आता काय काय डिक्रीज होत आहे? ॲटॉमिक रेडियस कमी कमी होत चालली आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी कमी होत चालली फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडनं उजवीकडे. त्या दोघांमधलं ऑटोमोस्ट सेल आणि न्यूक्लियसमधलं अंतर कमी कमी होत चाललं आहे. आणि अजून काय? मेटॅलिक कॅरेक्टर कमी कमी होत चाललं आहे. मग काय वाढत वाढत चाललं आहे? लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत वाढत चालली आहे. म्हणजे आपण कोणाकडे चाललो आहे? याच्याकडे चाललो आहे, नॉन मेटलकडे निघालो आहे. बरं, आता इकडे वरून खाली एक बाण दाखवलं आहे. म्हणजे ग्रुपमध्ये काय होतं ते बघायला लागतं आहे आपल्याला. वरून खाली आलो मी, ॲटॉमिक रेडियस वाढत वाढत चालले. का? शेल वाढत वाढत चालले. हे आपलं मागे बघून झालं आहे. पहिल्या ग्रुपमध्ये एक शेल, 2, 3, 4, 5 असं वरून खाली येताना नंबर ऑफ शेल्स ॲड होत आहेत. म्हणून काय? ॲटॉमिक रेडियस त्याची वाढत वाढत चालली. अजून काय काय कमी होत चाललं आहे वरून खाली? डिक्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. वरून खाली येताना काय होतं आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर पण कमी होतं आहे. मग काय वाढत चाललं आहे? इन्क्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. जसं मी वरून खाली येतो आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कॅरेक्टर अँड मेटॅलिक कॅरेक्टर हे वाढत वाढत जात आहे. असं बाण दाखवलेले आहेत. आता चला पुढच्या पानावर बाळांनो, पेज नंबर 27वर आलो बघा मी. आलात तुम्ही? बर. मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स बिलॉंग्स टू द सेम ग्रुप व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप. जसं मी वरून खाली येतोय ग्रुप 1 मध्ये 2 मध्ये काय होत आहे? न्यू शेल गेट्स ॲड. सांगितलं मी तुम्हाला, प्रत्येक ग्रुपमध्ये वरून खाली जसं येईल मी एक शेल ॲड होत जाते. रिझल्टिंग इन अँड इन्क्रीजिंग इन द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. न्यूक्लियस आणि शेवटची जी शेल आहे त्यांच्यामधलं अंतर हे वाढत वाढत जात आहे. दिस रिझल्ट्स इन लोअरिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. त्याचा परिणाम काय होतोय? अट्रॅक्टिव्ह फोर्स जो आहे तो कमी कमी होत जातोय. न्यूक्लिअर चार्ज कमी कमी होत जातोय. अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. त्याचा अजून परिणाम काय झाला? द टेंडन्सी ऑफ अन ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन. बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन तो सहज देऊन टाकण्याची प्रवृत्ती वाढत वाढत चालली. आता थोडंसं अजून खाली येतोय. म्हणजे काय झालं? मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स इन्क्रीजेस व्हाईल गोईंग डाऊन द ग्रुप. वरून खाली येताना मेटॅलिक कॅरेक्टर काय होत आहेत? वाढत वाढत जात आहेत. आता पुढच्या पॅरेग्राफवर आलोय. व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडनं उजवीकडे विदिन अ पिरियडमध्ये गेलो आपण. द आउटरमोस्ट सेल रिमेन्स द सेम. बाह्यतम कक्षा आहे तशा आहेतच, पण काय वाढत चाललंय? पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग. त्याच्यावरचा धनप्रभार वाढत वाढत चालला. व्हाईल द ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग. आता पॉझिटिव्ह चार्ज वाढला म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढला, म्हणून काय झालं? रेडियस ही कमी झाली. गोज ऑन डिक्रीजिंग अँड दस इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. त्याचा न्यूक्लिअर चार्ज वाढला. त्याचा परिणाम काय झालं? ॲज अ रिझल्ट ऑफ दिस टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिक्रीजेस. म्हणजे काय झालं? त्याची जी लूज करण्याची क्षमता होती ती कमी झाली विदिन अ पिरियड. आपण आता कोणाबद्दल बोलत होतो? पिरियडबद्दल. कुठून कुठे? डावीकडून उजवीकडे, फ्रॉम लेफ्ट टू राईट. पुढे द इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज अँड डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. दोन गोष्टी झाला. न्यूक्लिअर चार्ज वाढत वाढत चालला आणि ॲटॉमिक रेडियस कमी कमी होत चालली. म्हणजे ऑटोमोस्ट सेलला बांधून ठेवण्याची न्यूक्लियसची क्षमता वाढली. कारण का? अंतर कमी झालंय. ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड are responsible for increasing the effective nuclear charge. The valence electrons are held with
ग्रेटर अँड ग्रेटर अट्रॅक्टिव्ह फोर्स, त्यांच्यावर ॲक्ट होणारं बल हे वाढलं. ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे, हे जे घडलं त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे तो सहज इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती त्याची कमी होते, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ॲन ॲटम. ड्यू टू इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, काय वाढलं त्याचं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढली. फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड, द ॲबिलिटी ऑफ ॲन ॲटम टू बिकम अनायन बाय ॲक्सेप्टिंग आउटसाइड इलेक्ट्रॉन्स गोज ऑन इन्क्रीजिंग. त्याचा परिणाम काय झाला, तो बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा घेण्याची प्रवृत्ती त्याची वाढली. म्हणून तो काय करतो, कोणाकडनं तरी उसनवार इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो अँड बिकम्स फॉर्मेशन ऑफ अनायन. काय, anion, become anion by accepting outside electrons goes on increasing. The tendency of an element to form anion, अशा पद्धतीने जे अनायन तयार होतात त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ ॲन एलिमेंट. झालं बरं. म्हणजे आपण काय करतोय, इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड, ability of an atom to become anion by accepting outside electrons goes on increasing. The tendency of an element to form anion or the electronegativity is the non-metallic character of an element. हा बाळांनो, आता खाली ऑलवेज रिमेंबर असं दिलेलं आहे आणि इकडे काही प्रश्न विचारलेले आहेत, ते तुम्हाला वाचून उत्तरं द्यायला लागतील. चला आता इकडे वाईल गोईंग डाऊनवर्ड्स, हे बघून झालंच आहे पण तरी बघूया. वाईल गोईंग डाऊनवर्ड्स इन एनी ग्रुप, द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट्स गोज ऑन इन्क्रीजिंग वाईल देअर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे वरून खाली येताना ग्रुपमध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढत चालली आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी कमी होत चालली. दुसरा मुद्दा, वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, आता मी डावीकडनं उजवीकडे जातोय. इन एनी पिरियड, किती पिरियड आहेत, 7 पिरियड आहेत. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एलिमेंट्स गोज ऑन इन्क्रीजिंग, डावीकडनं उजवीकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत चालली आहे. मग काय कमी कमी होत आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग. दोन गोष्टी झाल्या. काय काय झालं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एलिमेंट्स गोज ऑन इन्क्रीजिंग अँड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट्स गोज ऑन डिक्रीजिंग. पुढे, larger the electropositivity or electronegativity of the elements, higher the reactivity. जेवढी त्या एलिमेंटची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल, these elements are highly reactive elements. बरं, खाली येतोय आता ग्रेडेशन. तर ग्रेडेशनच्या कोणाचा विचार करणार आहोत आपण, हॅलोजन फॅमिली. तर हॅलोजन फॅमिलीमध्ये कोण कोण येत आहे, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन असे एलिमेंट्स आहेत. आता क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन जे आहेत ते कोणत्या ग्रुपमध्ये आहेत, 17. द ग्रुप 17 कंटेन्स द मेंबर्स ऑफ द हॅलोजन फॅमिली. ऑल ऑफ देम हॅव द जनरल फॉर्म्युला X2. असं का म्हटलं, Cl2, Br2, I2 असे त्यांचे फॉर्म्युला आहेत. ग्रेडेशन इज ऑब्झर्व इन देअर फिजिकल स्टेट डाऊन द ग्रुप. वरून जर खाली आलो मी तर त्यांच्यामध्ये ग्रेडेशन होत जात आहे, म्हणजे एक एक शेल वाढत जात आहे. दस फ्लोरीन F2 अँड क्लोरीन Cl2 आर गॅसेस. हे काय आहेत, फ्लोरीन आणि क्लोरीन कशा फॉर्ममध्ये आहे, गॅसेस. ब्रोमीन Br2 इज अ लिक्विड, तो कसा आहे, द्रवरूप आहे. वाईल आयोडीन I2 इज अ सॉलिड, तो सॉलिड स्टेटमध्ये आहे. म्हणजे क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीनमध्ये सॉलिड स्टेटमध्ये आयोडीन आहे, लिक्विड स्टेटमध्ये ब्रोमीन आहे आणि गॅसेस फॉर्ममध्ये फ्लोरीन आणि क्लोरीन आहे. पुढे इंटरनेट जे आहे माय फ्रेंड हे काढून टाकलं आहे, म्हणजे सध्या त्याच्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि खाली त्याच्या खाली रीड द फॉलोइंग रेफरन्स,
ते पण काढून टाकलेलं आहे, सध्या काही ते तुम्हाला नाही. चला पुढे. डू यू नो पण मागच्या पेजवर म्हणजे पेज नंबर 28वर डू यू नो असं म्हटलेलं आहे, ते पण सध्या त्याच्यावर इव्हॅल्युएशन होणार नाही. ते कट करून टाकलेलं आहे रिड्यूस सिलेबसमध्ये 25%मध्ये. तो पण काही प्रश्न राहिला नाही. आता हे चॅप्टर वाढणं आपलं पूर्ण झालं आहे. याच्या नोट्स तुम्ही लिहून घेणार, मार्क तर मी करून दिलेला आहेच तुम्हाला. आणि मग एक्सरसाइज पूर्ण करून घ्या बाळांनो. थांबूया.